Today we going to start the chapter number 4 of electronics measurements and instrumentation. The chapter number 4 is sensors and transducers part 1. First we see the definition of transducer. Definition: we can define a transducer is a sensing device which when actuated transformers one form of energy into another form. A transducer which converts mechanical energy into an electrical signal. बेसिकली ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, तर एक डिवाइस, एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस, सेन्सिंग डिवाइस विच कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल, त्यालाच काय म्हणतात ट्रान्सड्यूसर. ह्यामध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल म्हणून ट्रान्सड्यूसरची डायग्राम बघू शकता. फर्स्ट आहे ती इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे, सेकंड आहे ती प्रेशर ट्रान्सड्यूसर आहे. तर ट्रान्सड्यूसर ह्या टाईपमध्ये असतात. त्यांचं मेन पार्ट वर्क असतं टू कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म. नेक्स्ट पॉईंट बघा आता, ब्लॉक डायग्राम ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. तर ह्या स्लाइडमध्ये तुम्ही त्याची ब्लॉक डायग्राम ऑब्झर्व करू शकता. फर्स्ट पार्ट आहे मेजर्ड मीडियम, देन प्रायमरी सेन्सिंग इलेमेंट, व्हेरिएबल कन्वर्जन इलेमेंट, व्हेरिएबल मॅनिप्युलेशन इलेमेंट, देन नेक्स्ट डाटा ट्रान्समिशन इलेमेंट, डाटा प्रेझेंटेशन इलेमेंट अँड ऑब्झर्वेशन. तर आपण ब्लॉक डायग्रामचा स्टडी करूयात. फंक्शन ऑफ ईच ब्लॉक. फर्स्ट इज primary sensing element which first receives energy from the measured medium and produce an output depending on measured quantity. Variable conversion element converts the output signal of the primary sensing element into a more suitable variable or condition useful to the function of the instrument. Next आहे variable manipulation element manipulates the signal represented by some physical variable to perform the intended task of an instrument. Data transmission element unit transmits the data from one element to the another. A data presentation element performs the translation function such as the simple indication of a pointer moving a scale or recording of an pen moving over chart. तर आपण डायग्रामवरून त्याचा स्टडी करूयात. फर्स्ट ब्लॉक बघा आहे प्रायमरी सेन्सिंग इलेमेंट. त्यामध्ये पहिला काय इनपुट काय देणार आपण प्रायमरी सेन्सिंग इलेमेंटला, मेजर्ड मीडियम. मेजर्ड मीडियम जी मेजर्ड क्वांटिटी असेल ती आपण देणार प्रायमरी सेन्सिंग इलेमेंटला. प्रायमरी सेन्सिंग इलेमेंट काय करणार, रिसिव्स द एनर्जी फ्रॉम मेजर्ड मीडियम अँड प्रोड्यूस अँड आउटपुट डिपेंड ऑन मेजर्ड क्वांटिटी. तर पहिल्यांदा काय करणार, मेजर्ड मीडियम करून जी मेजर्ड क्वांटिटी आलेली आहे ती रिसीव करणार आणि आउटपुट प्रोड्यूस करणार डिपेंडिंग अपॉन द मेजर्ड क्वांटिटी. तर त्याचं वर्किंग आहे. नंतर नेक्स्ट आहे व्हेरिएबल कन्वर्जन इलेमेंट. तो काय करणार, कन्वर्ट्स द आउटपुट सिग्नल ऑफ द प्रायमरी सेन्सिंग इलेमेंट इंटू द मोर सुटेबल व्हेरिएबल और कंडिशन यूजफुल टू द फंक्शन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. तो पहिला काय करणार, प्रायमरी सेन्सिंगकडून रिसीव करणार जे काय आउटपुट असेल ते आणि त्या आउटपुटला कन्वर्ट करणार इंटू मोर सुटेबल व्हेरिएबल. नेक्स्ट आहे व्हेरिएबल मॅनिप्युलेशन इलेमेंट. इट मॅनिप्युलेट्स द सिग्नल रिप्रेझेंटेड बाय सम फिजिकल व्हेरिएबल. मॅनिप्युलेट म्हणजे काय, तो हँडल करणार सिग्नलला इंटू, मॅनिप्युलेट करणं म्हणजे हँडल द सिग्नल, मॅनिप्युलेट करणे म्हणजे हँडल द सिग्नल बाय सम फिजिकल व्हेरिएबल. नेक्स्ट आहे डाटा ट्रान्समिशन इलेमेंट. इट ट्रान्समिट द डाटा फ्रॉम वन इलेमेंट टू अनदर. तर ट्रान्समिशनचं हेच वर्किंग असतं, ट्रान्समीटरचं हेच वर्किंग असतं की एखादा डाटा एका वन प्लेसपासून अनदर प्लेसकडे ट्रान्समिट करणं. नंतर डाटा प्रेझेंटेशन इलेमेंट. त्यात काय होणार, परफॉर्म्स द ट्रान्सलेशन फंक्शन. म्हणजेच काय, सिम्पल इंडिकेशन, पॉइंटर मुव्हिंग स्केल असे सिम्पल प्रेझेंटेशन रिलेटेड टास्क तिथे परफॉर्म होणार. तर हे आहे ब्लॉक डायग्राम ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. तर परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट काय आहेत, स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आणि डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स.
The performance characteristics of the instrument are divided into two types. First are static characteristics and second is dynamic characteristics. तर आपण ह्या स्टॅटिक आणि डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स वन बाय वन स्टडी करूयात. फर्स्ट आपल्याला बघायचं स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट आहे त्यामध्ये कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन मे बी डिफाईन ॲज द प्रोसेस ऑफ determination by measurement or comparison with standard of the correct value of each scale reading. तर ह्याआधी आपण कॅलिब्रेशनचा स्टडी केलेला आहे. कॅलिब्रेशन म्हणजे काय, ती एक मेजरमेंटची प्रोसेस आहे. त्यामध्ये जे आपण व्हॅल्यू मेजर करतोय ती स्टँडर्ड व्हॅल्यू इन्स्ट्रुमेंटच्या स्टँडर्ड व्हॅल्यू बरोबर कंपेअर केली जाते, त्याला कॅलिब्रेशन असं म्हणतात. नेक्स्ट आहे ॲक्युरसी. Accuracy is defined as the closeness with which an instrument reading approaches the true value of the variable being measured. Accuracy म्हणजे काय, डिग्री ऑफ क्लोजनेस टू द ॲक्युरेट व्हॅल्यू. जे आपण व्हॅल्यू मेजर्ड केलेली आहे इन्स्ट्रुमेंटची ती स्टँडर्ड व्हॅल्यू किंवा इन्स्ट्रुमेंटच्या ट्रू व्हॅल्यूला किती क्लोज आहे त्यालाच काय म्हणतात ॲक्युरसी. Precision refers to the degree of exactness for which an instrument is designed to perform. Precision म्हणजे काय, degree of exactness. Drift is an gradual changes or shift of instrument indication over an extended period during which true value of variable does not change. Drift म्हणजे काय, इन्स्ट्रुमेंट एका पॉईंटपासून दुसरीकडे त्याची व्हॅल्यू चेंज होणे किंवा शिफ्ट होणे म्हणजेच काय ड्रिफ्ट. नेक्स्ट आहे सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी कॅन बी डिफाईन ॲज द रेशो ऑफ चेंज इन आउटपुट टू द चेंज इन इनपुट विच कॉजेस इट ॲज अ स्टेडी स्टेट कंडिशन. सेन्सिटिव्हिटीची फॉर्म्युलासुद्धा इथं दिलेला आहे बघा, चेंज ऑफ आउटपुट सिग्नल टू द चेंज ऑफ इनपुट सिग्नल. म्हणजेच काय, सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, जेव्हा आउटपुटमध्ये चेंज होणार इन्स्ट्रुमेंटच्या आउटपुट सिग्नलमध्ये तेव्हाच इनपुट सिग्नलसुद्धा चेंज होणार. नेक्स्ट आहे लिनियरिटी. लिनियरिटी इज डिफाईन ॲज द ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस द इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स सिमेट्रिकली. आता खाली कर्व दिसतोय तुम्हाला, एक सेन्सर आउटपुट वर्सेस प्रेशर असा कर्व घेतलेला आहे फॉर एक्झाम्पल म्हणून. तर लिनियरिटी काय असणार आहे, जी एक स्ट्रेट लाईन दिसते आहे ती काय आहे लिनियर लाईन आहे, म्हणजे सिमेट्रिकल लाईन मिळणार आहे. आणि नॉन लिनियर म्हणजे काय असणार, जो एक कर्व दिसतोय नॉन सिमेट्रिकल असेल त्याला काय म्हणतात नॉन लिनियरिटी कर्व. दिस इज द लिनियरिटी. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स. त्यामध्ये फर्स्ट आहे स्पीड ऑफ रिस्पॉन्स. Speed of response is defined as the rapidity with which an instrument responds to change in the value of the quantity being measured. Speed of response म्हणजे काय, डिग्री ऑफ फास्टनेस म्हणजे एखादे इन्स्ट्रुमेंट किती फास्ट रिॲक्ट करते, किती फास्ट वर्क करते त्याला काय म्हणतात स्पीड ऑफ रिस्पॉन्स. नेक्स्ट आहे फिडिलिटी. फिडिलिटी इज द डिग्री टू विच इन्स्ट्रुमेंट इंडिकेट्स द चेंजेस इन मेजर्ड व्हेरिएबल विदाउट एनी डायनॅमिक एरर. तर आता फिडिलिटी म्हणजे काय, जर एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या मेजर्ड व्हॅल्यूमध्ये काही चेंज होत असेल तर लगेच तो इंडिकेट करणार विदाऊट एनी डायनॅमिक एरर, कोणताही एरर प्रोड्यूस न करता तो लगेच इंडिकेट करणार, त्याला काय म्हणतात फिडिलिटी. नेक्स्ट आहे डायनॅमिक एरर. द डिफरन्स बिटवीन द इंडिकेटेड क्वांटिटी अँड द ट्रू व्हॅल्यू ऑफ द टाईम व्हेरिंग क्वांटिटी इज डायनॅमिक एरर. डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज डायनॅमिक एरर. Next overshoot. The overshoot is defined as the maximum amount by which a pointer moves beyond the steady state. तर ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता ओव्हरशूट म्हणजे काय. एक इनपुट सिग्नल येतोय आपल्याबरोबर कर्व येतोय, त्यानंतर आउटपुट वर्सेस इनपुट असं एक ग्राफ ड्रॉ केलेला आहे. तर ओव्हरशूट म्हणजे बघा, जो आपला इनपुट सिग्नल स्टेडी स्टेट जी लाईन दिसते स्टेडी स्टेट त्याच्या अबाऊ जातोय त्याला काय म्हणतात, त्या पोर्शनला ओव्हरशूट असं म्हणतात. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ ट्रान्सड्यूसर्स. देर आर टू बेसिकली मेन टाइप्स ऑफ ट्रान्सड्यूसर, दॅट इज मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर्स अँड इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. देन मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर्स आर ऑल्सो सबडिवाइडेड इंटू 4 पार्ट्स. फर्स्ट इज स्प्रिंग, बॉर्डन ट्यूब, बेलोज अँड बायमेटॅलिक स्ट्रिप.
Then electrical transducers are also divided into 4 parts, that is resistive transducer, capacitive, inductive and potentiometer. Inductive मध्ये पुन्हा 2 टाइप्स आहेत, LVDT and RVDT. तर आपण फर्स्ट स्टडी करूयात मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर. मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर possess high accuracy, low cost and operate without any external power supplies. Electrical transducer. An electrical transducer may be defined as a sensing device which convert a physical quantity or condition into an equivalent electrical signal. तर मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर म्हणजे काय? मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर म्हणजे एखादा ट्रान्सड्यूसर विदाउट एनी एक्सटर्नल पॉवर आपल्या वर्क होत असेल त्याला काय म्हणतात? मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर. इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर म्हणजे काय? इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसरचं वर्किंग आहे, इट इज अ सेन्सिंग डिव्हाइस विच कन्वर्ट्स फिजिकल क्वांटिटी इंटू. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असणार आहे? आता टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, एक्सेट्रा, त्या फिजिकल क्वांटिटीला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार, त्यालाच काय म्हणतात? इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सड्यूसर्स. There are 4 main parts of transducers: input output transducer, analog digital, active passive and primary secondary. आता बघा ॲक्टिव्ह पॅसिव्हचे पुन्हा 4 सब पार्ट्स आहेत: थर्मोइलेक्ट्रिक, फोटो इलेक्ट्रिक, पिझो इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक. प्रायमरी सेकंडरीचे 3 टाइप्स आहेत: रेझिस्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह अँड इंडक्टिव्ह. पुन्हा रेझिस्टिव्हचे 3 टाइप्स आहेत: स्ट्रेन गेज, RTD अँड थर्मिस्टर. इंडक्टिव्हचे पुन्हा 2 टाइप्स आहेत: RVDT अँड LVDT. तर आपण हे ट्रान्सड्यूसर 1 बाय 1 स्टडी करूयात. फर्स्ट आहे इनपुट अँड आउटपुट ट्रान्सड्यूसर्स. तर इनपुट ट्रान्सड्यूसरची आपण डेफिनेशन बघूया. इनपुट ट्रान्सड्यूसर कन्वर्ट नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी इंटू अन इलेक्ट्रिकल सिग्नल. इनपुट ट्रान्सड्यूसर काय करणार? एखादी जी नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी असेल ती इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, तर व्हॉइस असेल किंवा पिक्चर असेल, ह्या ज्या नॉन इलेक्ट्रिक क्वांटिटी आहेत त्यांना कशामध्ये? इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करून ते आउटपुटला देणार. फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत बघा, मायक्रोफोन, कॅमेरा, थर्मोकपल, फोटो इलेक्ट्रिक सेल एक्सेट्रा. तर त्यातलं एक एक्झाम्पल बघूया आपण, मायक्रोफोन. तर मायक्रोफोन ॲज अ इनपुट ट्रान्सड्यूसर आपण कन्सिडर करूयात. तर मायक्रोफोनला आपण इनपुट काय देतो? आपला व्हॉइस असेल तो, बरोबर. मग तो व्हॉइस आपण जेव्हा त्याला देतो तो नॉन इलेक्ट्रिक फॉर्ममध्ये असतो, बरोबर. तो नॉन इलेक्ट्रिक फॉर्ममध्ये असतो, पण मायक्रोफोन त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो? लाउडर व्हॉल्यूममध्ये, दॅट इज द इलेक्ट्रिकल सिग्नल. तर इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इनपुट ट्रान्सड्यूसर, मायक्रोफोन. कॅमेरासुद्धा बघा, कॅमेऱ्याला इनपुट काय देणार आपण? पिक्चर देणार आणि तो आपल्याला आउटपुटमध्ये इलेक्ट्रिकल सिग्नल फॉर्म करून देणार. नेक्स्ट आहे आउटपुट ट्रान्सड्यूसर. आउटपुट ट्रान्सड्यूसर कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल सिग्नल इंटू अ नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी. इनपुट ट्रान्सड्यूसरचं वर्किंग काय होतं की एखादी नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी असेल त्याला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करायचं. आता आउटपुट ट्रान्सड्यूसरचं वर्किंग असणार आहे त्याच्या अपोजिट, जे इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल आहे त्याला नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करणं. तर फॉर एक्झाम्पल आहे मोमेंट ऑफ ए पॉइंटर ओव्हर स्केल, लाऊडस्पीकर, पिक्चर ट्यूब एक्सेट्रा. तर आपण लाऊडस्पीकरचं एक्झाम्पल बघूयात. लाऊडस्पीकरला काय आपण इनपुट काय देतो लाऊडस्पीकरला? मायक्रोफोनचं जे आउटपुट असतं ते आपण लाऊडस्पीकरला देतो इनपुट म्हणून. तो कशामध्ये कन्वर्ट करतो? व्हॉइसमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजेच काय, जे मायक्रोफोनमधून इलेक्ट्रिकल सिग्नल जो येतो आपल्याला तो आपण लाऊडस्पीकरला देतो. म्हणजे लाऊडस्पीकरला इनपुट काय असणार आहे? इलेक्ट्रिकल सिग्नल. तो ते कशामध्ये कन्वर्ट करणार? नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करणार. नेक्स्ट आहे ॲनालॉग अँड डिजिटल ट्रान्सड्यूसर्स. फर्स्ट बघूया ॲनालॉग ट्रान्सड्यूसर. दिस ट्रान्सड्यूसर्स कन्वर्ट्स द इनपुट क्वांटिटी इंटू अन ॲनालॉग आउटपुट विच इज कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाइम. फॉर एक्झाम्पल स्ट्रेन गेज, LVDT, थर्मिस्टर एक्सेट्रा. तर ॲनालॉग ट्रान्सड्यूसर त्याच्या नावातच आहे बघा. ट्रान्सड्यूसर काय करणार? वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार, बरोबर. तर ॲनालॉग ट्रान्सड्यूसर काय करणार? विच कन्वर्ट्स द इनपुट क्वांटिटी इंटू ॲनालॉग आउटपुट. म्हणजे इनपुट क्वांटिटी कोणत्याही फॉर्ममध्ये असेल, डिजिटल असेल, फिजिकल क्वांटिटी असेल, इलेक्ट्रिकल क्वांटिटी असेल, त्या क्वांटिटीला तो कशामध्ये कन्वर्ट करणार? ॲनालॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार.
Next is digital transducer. This transducer converts the input quantity into an electrical output which is in the form of pulses. For example, 5-digit scale for digital indication of linear position of a movable object. डिजिटल ट्रान्सड्यूसर बघा आता काय करणार, अॅनालॉग काय करत होता, कोणत्याही क्वांटिटीला अॅनालॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट करत होता. आता डिजिटल ट्रान्सड्यूसर काय करणार, तर इनपुट क्वांटिटी असेल जी की अॅनालॉग फॉर्ममध्ये असेल किंवा फिजिकल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये असेल त्याला इलेक्ट्रिकल सिग्नलच्या आउटपुटमध्ये फॉर्म करणार. तर नेक्स्ट आहे ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. त्यामध्ये फर्स्ट बघूया आपण ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. These transducers do not require an external power, operate under energy conversion principle. For example, thermocouple and solar cell. Active transducer ची सिंपल डेफिनेशन काय, दिस ट्रान्सड्यूसर डू नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल पॉवर. बरोबर, त्याला एक्सटर्नल पॉवर ची गरज नसते ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल सांगितले त्यांनी थर्मोकपल अँड सोलार सेल. तुम्ही सोलार सेल बघितले असतील डे टू डे लाईफमध्ये, बिल्डिंगवर वगैरे किंवा रोडच्या स्ट्रीट लॅम्पसाठी यूज केलेले असतात ते सोलार पॅनल, सोलार सेल. त्यासाठी एक्सटर्नल पॉवरची कोणत्याही प्रकारची गरज नसते. जी सनपासून एनर्जी येते त्या सन रेजपासूनच तो एनर्जी क्रिएट करतो आणि वर्क होतो. त्यासाठी एक्सटर्नल पॉवरची गरज नसते. नेक्स्ट आहे पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. They require external source of power for conversion, operates under energy controlling principles. Example, electronic amplifiers, strain gauge and LVDT. ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये आपण बघितले की त्याला एक्सटर्नल पॉवरची गरज नसते, म्हणजे बेसिकली तो एन्व्हायरमेंटच्या पॉवरने वर्क होतो, म्हणजेच काय सोलार सेल वगैरे. आता पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरचं काय आहे, तर दे रिक्वायर्ड एक्सटर्नल सोर्स ऑफ पॉवर, म्हणजेच काय इलेक्ट्रॉनिक ॲम्प्लिफायर किंवा LVDT. आपले इलेक्ट्रॉनिक्स कोणतेही इन्स्ट्रुमेंट घ्या, त्यांना एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज असते. बरोबर, 5 व्होल्ट असेल, 12 व्होल्ट असेल, त्याला एक्सटर्नल पॉवर द्यावी लागते. त्यालाच काय म्हणतात पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. अँड दिस इज द इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसरला एक्सटर्नल पॉवरची गरज नसते, फॉर एक्झाम्पल सोलार सेल. पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरला एक्सटर्नल पॉवरची गरज असते, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक ॲम्प्लिफायर. नेक्स्ट आहे प्रायमरी अँड सेकंडरी ट्रान्सड्यूसर. फर्स्ट बघूया प्रायमरी ट्रान्सड्यूसर. These are detectors which sense a physical parameter like a temperature, pressure, etc. and convert into suitable physical parameter which is readable. For example, Bourdon tube. आता बघा प्रायमरी ट्रान्सड्यूसरमध्ये काय सांगितले त्यांनी, ते एक प्रकारचे डिटेक्टर्स आहेत जे काय सेन्स करणार फिजिकल पॅरामीटर. फिजिकल पॅरामीटर कोणते आहेत, आता टेम्परेचर आहेत, प्रेशर आहेत. तर जे फिजिकल पॅरामीटर आहेत त्यांना कन्वर्ट इंटू सुटेबल फिजिकल पॅरामीटर, म्हणजेच काय टेम्परेचर असेल किंवा प्रेशर असेल त्यांना कन्वर्ट करणार सुटेबल फॉर्ममध्ये की ज्याचे आपण रीडिंग्स घेऊ शकतो किंवा ते जर वर्किंग आपण स्टडी करू शकतो. फॉर एक्झाम्पल बॉर्डन ट्यूब. नेक्स्ट आहे सेकंडरी ट्रान्सड्यूसर. द फिजिकल पॅरामीटर इज फर्स्ट सेन्स्ड बाय डिटेक्टर, converted into suitable physical parameter. This output from detector then converted into electrical signal by which a secondary transducer. For example, LVDT. आता प्रायमरी ट्रान्सड्यूसरमध्ये काय होत होतं, जे फिजिकल पॅरामीटर आहेत त्यांना सुटेबल फिजिकल पॅरामीटरमध्ये कन्वर्ट केलं जात होतं. तर सेकंडरी ट्रान्सड्यूसरमध्ये त्याच्या पुढचं ऑपरेशन परफॉर्म होणार, म्हणजेच काय तर फिजिकल पॅरामीटर फर्स्ट सेन्स बाय डिटेक्टर. म्हणजे प्रायमरी डिटेक्टर्समध्ये जे कन्वर्जन झालेला आहे तो डिटेक्ट करणार, म्हणजे ते सुटेबल पॅरामीटर असतील ते डिटेक्ट करणार, आणि जो आउटपुट आहे डिटेक्टरचा तो इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार बाय सेकंडरी ट्रान्सड्यूसर. फॉर एक्झाम्पल LVDT. दिस इज द डेफिनेशन ऑफ सेकंडरी ट्रान्सड्यूसर्स. तर हे आपण सगळे काय बघितले, टाइप्स ऑफ ट्रान्सड्यूसर्स. इनपुट अँड आउटपुट ट्रान्सड्यूसर, अॅनालॉग अँड डिजिटल ट्रान्सड्यूसर, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर, प्रायमरी अँड सेकंडरी ट्रान्सड्यूसर. हे सगळ्या सिंपल डेफिनेशन आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला ज्या नोट्स इम्पॉर्टंट वाटतात त्या लिहून ठेवा. जर याआधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा तुम्ही बघा. आपण चॅप्टर वाईज सिलेबस वाईज सगळे पॉईंट कवर केलेले आहेत. तर हा 4था चॅप्टर म्हणजे
सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसरचा फर्स्ट पार्ट आहे. थँक्यू.